आज घरोघरी गौराईचं आगमन होत आहे। कोकणात पारंपरिक पद्धतीनं गौराई घरी आणण्याची परंपरा आहे। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गावात पाणवठ्यावरून गौरी आगमनाची परंपरा आहे। कोकणात मुखवट्यांची गौरी आणि खड्यांची गौरी असे दोन प्रकार आहेत। माहेर वाशिणीला आजच्या दिवशी विशेष मान दिला जातो। पाणवठ्यावरच्या पायवाटीनं चालत येत गौरीची विशिष्ट गाणी म्हणत कोकणात गौरीचा सण साजरा करण्याची परंपरा आजही कायम दिसते आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहतोय। अनेक महिला आज एकवटलेल्या आहेत आणि गौरीची पूजा या ठिकाणी केली जाते। गौराईच्या आगमनासाठी अनेक महिला या कोकणात सज्ज झाल्यात। तर याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे आणि यातच कोकणात आता गौराईचं आगमन झालेलं आहे। गौराईचं पूजन हे उद्या होणार आहे आणि कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनुसार पाणवठ्यावर जाऊन या ठिकाणी गौराईचं आगमन केलं जातं। आपण दृश्यातून पाहिलं तर या ठिकाणी महिलांचा उत्साह देखील शिगेला पोहोचलेला आहे। पारंपरिक पद्धतीने असलेली परंपरा, ही कोकणी परंपरा टिकवून ठेवणं हे स्त्रिया या ठिकाणी करताना दिसत आहेत। कोकणामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये या गौरीचं आगमन करताना आपल्याला कोकणातील स्त्रिया दिसत आहेत। आपण सध्या रत्नागिरीतील पांगरी येथे आहोत। आपल्यासोबत काही महिला आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी आपण परंपरा या ठिकाणी जपून ठेवताय? आम्ही गौरीचा मुखवटा आणलेला आहे, त्याची इथे पूजा करणार, तांब्यात खडे घेणार, घरी जाणार आणि गौरीचं पूजन करणार। तर नक्कीच आपण पाहिलं तर मोठा उत्साह या ठिकाणी गौराईचा दिसून येत आहे। कोकणामध्ये गणेशोत्सव शिगेला पोहोचला आहे, परंतु गौराईचं देखील आगमनाने आता पूर्णपणे कोकणातील वातावरण हर्ष उल्हासित होताना दिसून येत आहे।